करायचंय? चला उठून बसले सर्वजण, झोप वगैरे गेलेली आहे नवीन. चला चलो चलो चलो, ठीक आहे. अभ्यास केलात ना 2 दिवसामध्ये? काय अभ्यास केलात? कमॉन, काय काय अभ्यास केलात? अरे काहीच नाही, होमवर्क जरा कमी पडले वाटतं बहुतेक. 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलं होतं मला होमवर्क, अजून तुमचं व्यवस्थित सुरू झालं नाही आहे का नाही? मजे कर रे हो. 10वीचे आता कसं विद्यार्थी सिरियस झालेत एकदम, त्यांचे बरेच चॅप्टर झालेत, मग मला होमवर्क काही पण देता येतं. अरे तुमचं पण देता येईल आता. सुरुवातीचे चॅप्टर एकदम बेसिक दिले तुम्हाला, तरी तुम्हाला होमवर्क देताच आला असतं रे. मला कसं काय लक्षात नाही काय माहिती. ठीक आहे, चालतंय. आपण लास्ट लेक्चरला काय पाहिलं पहा. केलेत? व्हेरी गुड. आणि होमवर्क नाही म्हणजे असं नाही की काही काम नाहीये, तुम्ही एक्स्ट्रा सिलेबस सोडवताय असं मी अज्युम केलेलं आहे. 11th 10th किंवा 9th पिअर्सन, जेवढं जमते तेवढं तुमच्या पद्धतीने करा. मी सांगायची काही गरज नाही, स्वतःला फायद्यासाठी आहे ते. पप्पानं मम्मीनं उठून बसवावं, पुस्तक पुढे आणून ठेवावं, मम्मी पप्पा गेले की आपण लेक्चर बंद करून गेम उघडावं, आहे का नाही? असं होऊ शकतं या वयामध्ये, तुम्हाला लहान आहात अजून. पण लक्षात ठेवा, मोठेपणी त्या गोष्टी खूप त्रास देतात, पश्चाताप व्हायला लागतो, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं फ्री फायर नाही ना कोणताही फायर नाही, राईट? ओके, सो व्यवस्थित फायदा करून घ्या याचा. चांगले लेक्चर अवेलेबल आहेत तुम्हाला. ओके ठीक आहे, स्टार्ट करायचं. लास्ट लेक्चर मध्ये काय काय डिस्कस केलं होतं पहा आपण. लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं की कंडिशन स्टेटमेंट म्हणजे इफ आणि देन असतं. इफ नंतरच्या पार्टला ऍन्सिडेंट म्हणतात, देन नंतरच्या पार्टला कॉन्सिक्वेंट म्हणतात. जर हे लॉजिकली प्रूव्ह करायचं असेल स्टेटमेंट तर याला थेरम म्हणतात. थेरम मध्ये हा पार्ट गिवन असतो, हा पार्ट टू प्रूव्ह असतो. जर आपण ऍन्सिडेंट अँड कॉन्सिक्वेंट म्हणजेच गिवन आणि टू प्रूव्ह जर इंटरचेंज केलं तर काय तयार होतं सांगा मला सर्वजण? काय तयार होतं? राईट, राईट, व्हेरी गुड. काय तयार होतो? कॉन्व्हर्स तयार होतो, राईट. आणि ज्या स्टेटमेंटला लॉजिकली प्रूफची गरज नाही, जे फॅक्ट आहेत त्यांना आपण पॉस्च्युलेट्स म्हणतो, राईट. आता थेरमचं तुमच्या बुक मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन. लिहा, थेरम लिहा. एक्झाम्पल मध्ये लिहायचं आपल्याला थेरम. थेरमचं स्टेटमेंट लिहा आधी. थेरम मध्ये काय काय असतं ते पण सांगतो तुम्हाला. थेरम म्हणतात किंवा थेरमचं स्टेटमेंट म्हणतात त्याला, राईट. बघा थेरमचं स्टेटमेंट काय आहे? द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय two intersecting lines are of equal measure, are of equal measure.
राईट. तर जर दोन लाईन जर इंटरसेक्ट केल्या, समजा डायग्राम, आता थेरम स्टेटमेंट झालं पहा, त्याच्यानंतर आपली असणार डायग्राम. अशा दोन लाईन आहेत काहीतरी, हे ए बी धरू, हे सी डी धरू, आणि हा इंटरसेक्शन पॉइंट ओ घेतला आपण. तर आता डायग्राम मध्ये, आता याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट, थेरम मध्ये पहा आधी काय काय असतं. स्टेटमेंट, त्याच्यानंतर डायग्राम, त्याच्यानंतर पहा गिवन, टू प्रूव्ह, जर कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन, आणि प्रूफ. आधी हे वेगळं कुठेतरी साईडला लिहून घ्या की थेरम मध्ये एवढ्या गोष्टी असतात, आणि कन्स्ट्रक्शनला असं करा इथे फक्त स्टार मार्क, की थेरम मध्ये एवढ्या गोष्टी असतात. थेरमचं स्टेटमेंट, किंवा त्याला थेरमच म्हटलं जातं, त्याचे डायग्राम, गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन, प्रूफ, एवढ्या गोष्टी असतात थेरम मध्ये. राईट. तर आता इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या की थेरमचं स्टेटमेंट झालं, मग त्याच्यानंतर काय काढली आपण, की डायग्राम काढली. काय दिलंय, अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. दोन इंटरसेक्टिंग लाईन काढल्या आणि त्याच्यानंतर अपोजिट अँगल तयार झाले. तर अपोजिट अँगल काय असतात म्हणे, इक्वल मेजर. आता हे आपल्याला प्रूफ करायचंय. मग त्याच्यावरून आपण गिवन कसं लिहितो पहा. स्टेटमेंट झालं, डायग्राम झालं, त्याच्यानंतर गिवन. आता याच्यामध्येच गिवन असतं, फक्त आपण डायग्राम काढल्यामुळे आपण नावं दिलेली असतात, त्या नावामध्ये आपल्याला लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला दिले दोन लाईन दिल्यात. आता दोन लाईनचे नाव इथे काढलेत आपण. कोणत्या कोणत्या लाईन आहेत सांगा, कोणत्या कोणत्या लाईन आहेत. जे गिवन आहे ते डायग्राम मध्ये आपण फक्त नावं देतो, मग ते विथ नेम इथं लिहायचं असतं. जसे की मी आता इथं दोन लाईन दिल्यात. कोणत्या दिल्यात डायग्राम मध्ये, लाईन ए बी अँड सी डी. इंटरसेक्टिंग दिल्या होत्या का, इंटरसेक्टिंग दिल्या होत्या. मग आपण काय घेतलं, पी क्यू घ्या, क्यू आर घ्या, काही घ्या. बुक मध्ये पी क्यू क्यू आर दिलंय तेच घेतलं तर बरं पडते तुम्हाला, पण काही घ्या, काय प्रॉब्लेम नाही. राईट. सो लाईन ए बी अँड सी डी इंटरसेक्ट ऍट पॉइंट. कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतायत सांगा मला, कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतायत, ओला. व्हेरी गुड. बघा म्हणजे गिवन कसं लिहिलं मी, दोन लाईन दिल्या होत्या, माहिती होतं. इंटरसेक्ट करतायत ते पण माहिती होतं, पण मी त्यांना नावामध्ये लिहिलंय. आपण स्वतः डायग्राम काढली ना, मग पेपर तपासताना हे बघणार लाईन ए बी आहे का, लाईन सी डी आहे का, इंटरसेक्ट ओला होत आहे का. आता त्यांच्या तिथं बुक मध्ये अजून दिले, सच दॅट ए डॅश ओ डॅश बी अँड सी डॅश ओ डॅश डी, म्हणजे हे ओ पॉइंट मध्ये आहे असा. याचा अर्थ माहितीये का सर्वांना आता, याचा अर्थ माहितीये ना सर्वांना, बिटवीननेस. पा अशा पद्धतीने आपण हळूहळू जे आता लर्न करत चाललोय त्याचा पुढे पुढे उपयोग करत जाणार. आणि त्याच्यामुळे म्हणतो मी की सुरुवातीपासून लक्ष द्या, बेसिक क्लिअर करून घ्या. राईट. बर. मग आता पहा, गिवन नंतर काय असतं सांगा, गिवन नंतर काय असतं, टू प्रूव्ह. गिवन नंतर काय असतं पहा, टू प्रूफ. राईट. आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा, अपोजिट अँगल फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. जेव्हा दोन लाईन इंटरसेक्ट करतात तेव्हा अपोजिट अँगल हे इक्वल असतात.
मग आपल्याला आता अपोजिट अँगलची नावं माहिती आहेत. ठीक आहे. सो मी चेक करतो नंतर. तर आपल्याला अपोजिट अँगलची नावं माहिती आहेत. तर कोणते कोणते अँगल सांगा मग. जर मी अँगल एओसी घेतला तो कोणासोबत इक्वल असला पाहिजे, कोणासोबत इक्वल असला पाहिजे, राईट. एओसी घेतला तर बीओडी किंवा डीओडी, बीओडी. आणि सेकंड पहा, एओडी घेतला तर अँगल एओडी घेतला तर अँगल बीओसी. बरोबर आहे का. पहा टू प्रूव्ह मध्ये काय लिहिलं मग मी, याच स्टेटमेंट मध्ये सगळं आहे. तुम्हाला प्रूव्ह करायला फक्त स्टेटमेंट देतात किंवा नाव देतात थेरमचं, तुम्हाला लिहायचंय. ऍक्टिव्हिटी मध्ये देतील समजा किंवा असं देतील. मग टू प्रूव्ह मध्ये मी असं लिहिलं की अँगल इक्वल करायचे. मग त्याच्यानंतरचा कोणता पार्ट आहे, कन्स्ट्रक्शन. पण लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन दरवेळेस लागत नसतं. जर लागलं तर लिहायचं, नाहीतर लिहायचं नाही. म्हणून आपण याला स्टार मारून ठेवूया. जर करावं लागलं तरच कन्स्ट्रक्शन लिहायचं, नाहीतर नाही. आणि त्याच्यानंतर प्रूफ. प्रूफ म्हणजे आता आपलं काम सुरू झालं की प्रूफ करून दाखवायचं ते. मग आता पहा याच्यामध्ये इथं कन्स्ट्रक्शन येत नाही, राईट. मग आता याच्यामध्ये मला पहा काय सांगतो मी, की हे लाईन आहे म्हणजे हे अँगल आणि हे अँगल कोणते आहेत बघा बरं. ते अँगल माहिती आहेत का तुम्हाला. लिनियर पेअर. व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आता पहा लक्षात घ्या की अँगल एओसी प्लस अँगल सीओबी इज इक्वल टू किती लिहिणार, इज इक्वल टू किती लिहिणार, राईट. व्हेरी गुड. 180. रिझन लिहायचं आहे आपल्याला. काय आहेत, लिनियर पेयर आहेत अँगलच्या, अँगल ऑफ लिनियर पेयर. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला इक्वेशन नंबर 1. परत पहा हा आणि हा कसा आहे बघा बरं. हा आणि हा हे दोन अँगल परत कसे आहेत, हे लिनियर पेयर आहे असे, बरोबर आहे का नाही. मग मी काय लिहिणार, अँगल एओसी प्लस अँगल एओडी इज इक्वल टू 180. याला इक्वेशन नंबर 2 लिहिणार आणि परत लिहिणार अँगल ऑफ लिनियर पेयर. राईट. तर आता पहा लक्षात घ्या 1 आणि 2 इकडे 180 आहे, इकडे 180 आहे, इकडे पण 180 आहे, इकडे पण काय आहे 180. मग मी इथं काय लिहू शकतो पहा, दिसते इथे थोडस इथे लिहितो, फ्रॉम 1 and 2. काय आहे 1 आणि 2, इकडे पण 180 आहे, इकडे पण 180, म्हणजे हे दोन इक्वल करू शकता. अँगल एओसी प्लस अँगल सीओबी हे 180 आहे आणि हे पण 180 आहे. अँगल एओसी प्लस अँगल एओडी बघा फ्रॉम 1 and 2. हे एओसी काय होईल, इकडे इकडे कॅन्सल होईल. देअरफॉर अँगल सीओबी इज इक्वल टू अँगल एओडी. आणि टू प्रूव्ह मध्ये हेच करायचं होतं का पहा, सीओबी म्हणजे हा अँगल सीओबी इज इक्वल टू अँगल एओडी, अँगल एओडी. असं नाव इंटरचेंज होऊ शकतं पण हेच प्रूव्ह करायचं होतं का पहा, सीओबी आणि एओडी अपोजिट आहेत का पहा, आहे हा आणि हा अपोजिट आहेत, राईट. So similarly we can prove this and this.
मी पुढे काय लिहिणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह बीओसी अँड कोणता आहे, सॉरी बीओसी प्रूव्ह केला, एओसी आणि बीओ. कळलं का सर्वांना? बघा स्टेप बाय स्टेप. अजून हे थेरम तुम्हाला नवीन आहेत, असे थेरम अजून होतील, मग तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. पण थेरम कसे असतात लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. स्टेटमेंट, डायग्राम, गिवन, टू प्रूफ, कन्स्ट्रक्शन असेल तर, आणि प्रूफ. चालतंय, लिहून घ्या मग. ओके, लिहून घ्या. मी एक्सप्लेन करतो, लिहून घ्या. परत एकदा एक्सप्लेन करतो, लिहून घ्या. लिहून घ्या, मी परत एकदा एक्सप्लेन करतो, लिहून घ्या. हॅलो, 9ला का? 9ला जरा लेक्चर असते माझं. 11ला येऊ शकतेस का? हा, हो. बर, कांगणे सरला एकदा विचारून मी वाटलं तर सांगतो. कांगणे सरला पण भेटायचं ना, जर 10ला जर पॉसिबल असेल तर 10 ते 11. हा, ठीक आहे. 11ला चालते का मग? ओके, ठीक. हो गया. सर्वांचं झालं का बघा?
ओके ठीक आहे. परत एकदा सांगतोय पहा, लास्ट स्टेप का, लास्ट स्टेप बघा. लास्ट स्टेप जर दिसत नसेल तर बघा बरं, लास्ट स्टेप दिसते का? ओके सो ठीक आहे. परत एकदा एक्सप्लेन करतोय, काही गडबड करायची नाही, व्यवस्थित समजून घ्यायचं, समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. स्टेटमेंट कळलं का? प्रत्येक मला आन्सर पाहिजे येस आणि नो मध्ये. स्टेटमेंट कळलं का? अपोजिट अँगल जे फॉर्म झाले असतील त्याच्यामध्ये इंटरसेक्टिंग लाईन्स अपोजिट अँगल कोणते फॉर्म होतात इंटरसेक्टिंग लाईन मुळे, त्यांचं मेजर इक्वल असलं पाहिजे. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट क्लिअर आहे. बर, मग मी काय केलं, दिलेल्या स्टेटमेंट वरून दोन लाईन ड्रॉ केल्या. इंटरसेक्टिंग लाईन आहेत का बघा बरं, दोन लाईन. नाव कोणतीही द्या, नेम कोणतेही द्या त्याला. दोन नावं दिलेत मी. मग आता दोन नावं जेव्हा दिले मी, तेव्हा आपलं काम काय आहे पहा, आपलं काम काय आहे की याच्यावरून गिवन काय लिहायचं की बाबा दोन लाईन दिलेल्या आहेत आणि हा पॉइंट ओला इंटरसेक्ट करते, फक्त नावामध्ये लिहिलंय जे दिलंय तेच, आणि ते तुम्ही डायग्राम बघून लिहायचं. हे काय पाठ करायचं नसतं. बरेच जण हे पाठ करतात मॅथ मध्ये, लाईन टू लाईन. मॅथ मध्ये हे पाठ करायचं नसतं, अशी फसवेगिरी करू नका. राईट. मग आता डायग्राम काढलं की मला लगेच लिहिता आलं, लाईन ए बी आहे आणि ओ पॉइंट मध्ये आहे, लाईन सी डी आहे, ओ पॉइंट मध्ये आहे. बरोबर आहे का बघा बरं? इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? बर, मग आता मी काय केले लक्षात घ्या, हे नाव तुम्ही डायग्राम बघून लिहू शकता. मी आता पहा सिंपल वेने सांगतो, हे नाव तुम्ही डायग्राम पाहून लिहू शकता. मी काय करणार आहे, याला 1 नंबर देऊ, याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ, याला 4 नंबर देऊ. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा बरं? मी नंबर दिलेत 1 2 3 4. थेरम पाठ किती करणार तुम्ही उत्कर्षा? माझं स्ट्रिक्टली मत आहे थेरम समजून घ्यायचा, पाठ करायचा पाठ असतो त्याच्यामध्ये, पण पूर्ण थेरम हे लाईन टू लाईन पाठ करणं आहे काय, प्रत्येक लाईनचं इथं येच आहे इथं ओच आहे, याला पाठ करणं म्हणत नाहीत, रट्टा मारणं म्हणतात याला. काय म्हणतात त्याला? डॉंकी वर्क म्हणतात याला. हे पाठ करा तुम्ही इथं, हे स्टेटमेंट हे, पण हे लाईन टू लाईन पाठ करायची गरज नाही. हे ड्रॉ केल्यावर येते की लक्षात येते की तुमच्या, मग का पाठ करायचं? बरोबर आहे का नाही? आणि हे आता एक आहे म्हणून असे 100 थेरम होणार आहेत, त्याच्या डायग्राम त्याची नावं लक्षात ठेवणार का तुम्ही? राईट. म्हणून म्हणतो तसं करतात, पण ते चुकीचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला जर समजलं ना, आता बघा समजले की आता समजून सांगतो, मग तुम्हाला वाटते पाठ करायची गरज आहे का नाही, तुम्हीच सांगायचं. मग मी नावं दिले 1 2 3 4, बरोबर आहे. मला प्रूव्ह काय करायचं सांगा बरं, कोणता अँगल कोणासोबत? आपण पूर्ण नाव घेत बसायचं नाही, व्हर्टिकली अपोजिट म्हटलंय ना, अपोजिट म्हणजे कोण इक्वल कोणासोबत प्रूव्ह करायचंय? 1 इक्वल कोणासोबत प्रूव्ह करायचं सांगा मला? 1 इक्वल कोणासोबत प्रूव्ह करायचं? हे सोडा, हे सोडा, जस्ट मिनिट.
ठीक आहे. पहा लक्ष द्या आता. एक अँगल कोणासोबत इक्वल आहे? 3 सोबत प्रूव्ह करायचं मला. एक कोणासोबत? 3. आणि 2 अँगल कोणासोबत प्रूव्ह करायचा आहे? 4 सोबत. अपोजिट पहा. एक कोणासोबत प्रूव्ह करायचा? 3 सोबत. 2 कोणासोबत प्रूव्ह करायचा? 4 सोबत. मग मी आधी काय केलं? मला माहिती आहे 1 + 2 किती येतो? मला माहिती आहे 1 + 2 किती येतो सांगा? कारण हे अँगल कसे आहेत? लिनियर पाहिजे आहेत. लिनियर पेअर माहिती आहे ना. अशी जर लाईन असेल, इथून जर असं काढलं तर हे अँगल यांची बेरीज 180 येते. बरोबर आहे. मग 1 + 2 किती येते? 1 + 2 180. परत मी काय केलं? हे 1 आणि 4 पण कसे आहेत बघा बरं, लिनियर पेअर आहेत का? हे आणि हे 1 आणि 4. मग 1 + 4 किती लिहिणार मी? 1 + 4 किती लिहिलं मी? बरोबर आहे का नाही बघा बरं? राईट. 1 + 2 पण 180, 1 + 4 पण 80. आता हे 180 आहे, हे पण 180 आहे, हे पण. मग मी काय लिहू शकतो? 1 + 2 180 आहे, आणि 180 लाच काय लिहिलं मी? 1 + 4. ही स्टेप कळली का बघा बरं? कारण मला हे 1 + 2 आणि 1 + 4 घ्यायचं इथे. राईट. बर. मग आता हे 1 इकडे पण 1 1 काय होईल? 1 1 काय होईल? कॅन्सल होईल. राईट. उरणार काय? उरणार काय? 2 = 4. आलं का बघा बरं? हेच प्रूव्ह करायचं होतं का आपल्याला? 2 = 4. आणि सिमिलरली एक प्रूव्ह केले की दुसरं प्रूव्ह करायची गरज नसते. सिमिलरली यू कॅन प्रूव्ह. वी लिहायचं, यू नाही. त्याला वाईट वाटतं तपासणाऱ्याला. यू म्हणजे मला सांगते का प्रूव्ह करा असं म्हणतं ते, आणि मार्क काढ. मग त्याच्यामध्ये वी म्हणायचं त्याला. मग त्याला भारी वाटतं, अरे घडे आपण मिळून प्रूव्ह करणार असं वाटतं. वी कॅन प्रूव्ह 1 = आता मला सांगा, हे पाठ करायचं आहे का? तुम्ही लाईन टू लाईन असं पाठ केल्यावर किती अवघड आहे. मग याला मी पाठ करायचं नाही, याला म्हणतो मी लक्षात ठेवायचं. याला काय करायचं? लक्षात ठेवायचं की बाबा लिनियर लाईन असं ड्रॉ केलं डायग्राम एकदा की मला माहितीये एकदा हा अँगल आणि हा अँगल घ्यायचा, आणि एकदा हा अँगल आणि हा अँगल घ्यायचा. दोघांचे इक्वल करायचंय, ऑटोमॅटिक आन्सर येऊन चाललंय. कळलं का? मग मला पाठ करणे आणि लक्षात ठेवणे किती डिफरन्स आहे. आणि मी पाठ करण्याच्या टोटली अगेन्स्ट आहे. कारण तुम्हाला ते परीक्षेपर्यंत पाठ असते काय हे लाईन टू लाईन, हे किती दिवस लक्षात ठेवणार? हा, तुम्ही जर एकदम सुपर पॉवर असाल, असतात हा कोणी कोणी तसे पण असतात. माझे 1 2 मित्र होते, 5 नंबर सीट लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला ते सोपं जात असलं तर ते ठेवा, ठीक आहे. बट तेवढे बेजार व्हायची काही गरज नाही वाटत. ओके, क्लिअर आहे? मग चला लिहा बरं प्रॅक्टिस सेट. आता प्रॅक्टिस सेट लिहा. सांगू शकतो मी समीक्षा, पण मी ते क्लिअर करतो मी, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही मला. घेऊ आपण एक लेक्चर घेऊ त्यावर एक लेक्चर घेऊ आपण. पण मॅथ पहा, लक्षात घ्या, ह्या वेळेस 9वीचा सिलेबस कमी झाला असेल,
पुढच्या वेळेस तुम्ही 10वीला जाणार आहात, मी जेवढं लागणार आहे तेवढं घेणारच आहे, मी तुमचं नुकसान करू शकत नाही. हे सर कॅन्सल झालाय, हे कशाला गेला? आणि 10वीला गेल्यानंतर विचारणार आहे का तुम्ही? कारण पूर्ण 9वी आपल्याला परफेक्ट कशासाठी करायचंय? 10वीचा बेस आहे पूर्ण. आणि मॅथ आणि सायन्स तर असे विषय आहेत, मॅथ तर सांगतोय स्पेसिफिकली पाडेच पाठ नाहीत, कॅल्क्युलेशन कसं येणार? मग त्याच पद्धतीने पॅरलल लाईन्स माहित नाही, पॅरलल लाईन्सचे थिअरम कसे येणार? आता बघा आपला दुसरा चॅप्टर पॅरलल लाईन्सवर आहे, त्याचे थिअरम आहे. 8वीला पॅरलल लाईन्सच नावाचा चॅप्टर होता का? बरोबर आहे. तर मग आपल्याला परत तोच आहे. मग जर हा जर पार्ट जर स्किप झाला तर नुकसान आहे का नाही तुमचं? मग कसं होणार? त्यामुळे मी त्या स्किप पार्टवर जास्त फोकस करत नाही. ऑलरेडी महाराष्ट्र बोर्डानं तुम्हाला एकदम सोपं करून ठेवलंय, काही त्रास होणार नाही तुम्हाला, मला गॅरंटी. म्हणजे जर सर वजन कमी व्हाले, एवढा अभ्यास करून आजारी पडायला, असं जर का वाटत असेल तर सांगा मला, बिनधास्त अभ्यास करायचा, काही जास्त होत नाही. मुलं ICSE बोर्ड, CBSE बोर्ड, पियर्सन वगैरे करतायत, तुम्हाला काय फरक पडतो एवढं करायला? तरीही मी कॅन्सल झालेला पार्ट सांगतो तुम्हाला, त्याच्याबद्दल काही. क्लिअर आहे का मग ही गोष्ट? ओके, चलो प्रॅक्टिस सेट 1.3. चला, प्रॅक्टिस सेट 1.3. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. एकदम सोपा पार्ट आहे. ठीक आहे. पहा स्टेटमेंट काय आहे? द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम, द अपोजिट angles of parallelogram are congruent. आता याला काय म्हणे की इफ आणि देनच्या कंडिशन फॉर्म मध्ये लिहा. आता इथं तर आपल्याला इफ आणि देन दिसत नाहीये. डेफिनेटली, why not? If you think it is important, then you should write. फक्त एवढं कंप्लीट करू द्या मला स्टेटमेंट. तर काय असेल विचारायचं तर विचारू शकता, नंतर विचारू शकता बिंदास, काय डाऊट असतील, काय नाही, काय असं त्याच्याबद्दल माझं काही मत नसतं. राईट, बिंदास विचारायचं. तर पहा, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की इफ च्या पुढे कोणता पार्ट असतो सांगा मला? इफच्या पुढे कोणता पार्ट असतो? गिवन पार्ट असतो. आणि देनच्या पुढे प्रूव्ह करायचा पार्ट असतो. मग आपल्याला पहा काय दिलेलं आहे? आपल्याला काय आहे? द अपोजिट अँगल्स ऑफ, कोणाचे अपोजिट अँगल्स? कोणाचे अपोजिट अँगल्स?
अपोजिट अँगल्स ऑफ कोणाचे का, त्रिकोणाचे का, चौकोनाचे का, कोणाचे, नेमकं कोण आहे? तर तुमच्या क्लासला मला काय म्हणायचं कळलं नाही समीक्षा, तुला काहीतरी म्हणायचंय भारी, एवढं कळलं ते करतोय आता आम्ही, ठीक आहे. हा हा हा, आवडते आता काहीतरी, म्हणजे टीचिंग साठी आहे आवड म्हणून चालू आहे, राईट. त्याविषयी बोलतो मी थोडस, ठीक आहे, तुम्ही विचारलंच आहे तर. पण लक्षात घ्या की इथे पॅरलेलोग्राम आहे, कोणाचेही अपोजिट अँगल नाहीत. कंडिशन काय आहे, कंडिशन काय आहे, पॅरलेलोग्राम. मग इफ नंतर कंडिशन असते, इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम देन, मग पुढे काय, क्वाड्रिलॅटरल जर पॅरलेलोग्राम असेल तर पुढे काय, देन नंतरचा पार्ट. जर क्वाड्रिलॅटरल जर पॅरलेलोग्राम असेल तर पुढे काय, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. So if quadrilateral is a parallelogram, then opposite angles are congruent. बरोबर, समजलं का तुम्हाला, समजलं का तुम्हाला? पहा दिलतं काय, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आधी समजून घ्या, प्रॉब्लेम समजून जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर येणार नाही, राईट. सो थँक यू समीक्षा, इट मीन्स अ लॉट, राईट. ठीक आहे, तर याच्यामध्ये if quadrilateral is a parallelogram then opposite angles are congruent. लिहा स्टेटमेंट, स्टेटमेंट कंप्लीट करा बरं मग आता. if quadrilateral is a parallelogram then opposite angles are congruent. I will take a snapshot of it, right? Just for my memory purpose. ओके, ठीक आहे. तुमच्यासारखे स्टुडंट भेटले की होतं तसं, राईट. तर आता सेकंड स्टेटमेंट पहा बरं, सेकंड स्टेटमेंट पहा, सेकंड स्टेटमेंट. The diagonals of rectangle are congruent. अपोजिट अँगलच्या ऐवजी काय आहे आता, फक्त डायगोनल. तर डायगोनल ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आता मला सर्वांनी सांगायचं, सर्वांनी लिहा बरं स्टेटमेंट. जाऊ द्या, वेळ जाऊ द्या, येईल का पहा तुम्हाला. आता पॅरलेलोग्रामच्या ऐवजी कोण आहे, रेक्टँगल आहे, राईट. तर कसं लिहिणार, इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, कसं लिहिणार, चला सर्व लिहित आहेत का. इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन, पुढे काय, देन काय, देन, व्हेरी गुड, देन डायगोनल्स आर congruent, right? Very good, very good. आता थर्ड पहा बरं, थर्ड पहा. इन an isosceles triangle the segment joining, बुक आहेत ना सर्वांकडे,
In an isosceles triangle, the segment joining the vertex and midpoint of the base is a perpendicular to the base. तुम्हाला अर्थ समजून घ्यायची गरज नाही, तिथंच दिले. कोणत्या डायग्राम मध्ये डायग्राम कोणती असली पाहिजे, कोणती डायग्राम पाहिजे, कोणता ट्रायंगल असला पाहिजे. इफ ट्रायंगल इज विच ट्रायंगल, isosceles triangle. If triangle is isosceles triangle, then segment joining, लक्षात आलं का पावर, आधी काय लिहिणार, लिहा मी सांगतो. If triangle is an isosceles triangle, लिहा. If triangle is an isosceles triangle, if triangle is an isosceles triangle, if triangle is an isosceles triangle, then the segment joining the vertex, then the segment joining the vertex the segment joining the vertex and the midpoint of the base, and the midpoint of the base, and midpoint of the base, and midpoint of the base is perpendicular to the base, is perpendicular to the base. Is perpendicular to the base. ठीक आहे, थोडस आज इथेच कंप्लीट करूया आपण. क्वेश्चन नंबर 2 आपण उद्या घेऊया. ठीक आहे, काय अडचण वगैरे असेल मी तुमच्यासाठी डाऊटचं लेक्चर वेगळं ठेवणार आहे. कोणाला जर 11 चे पण डाऊट असतील, बरोबर आहे शुभम, तर त्याच्यासाठी ठेवतो. जस्ट मला एक टाइम ठेवू द्या. सध्या 11, 12 आणि 10 साठी एक्स्ट्रा लेक्चर आहेत. ओके, सो आय विल अरेंज द लेक्चर. सध्या काय होतंय की एकाच सेटअप मध्ये लेक्चर घेत असल्यामुळे, म्हणजे एकत्र सेटअप जरी वेगळं असेल तर आम्हाला एका टाइमला एकच लेक्चर घेता येतं. त्यामुळे जरासं टाइम बॅच मॅनेजमेंट चालू आहे. सो आय विल ट्राय माय बेस्ट टू सॉल्व युअर क्वेरीज. ओके, जरी एखाद्या वेळेस तुम्हाला आन्सर नाही भेटलं तर परत विचारायचं, घाबरायचं नाही. तुम्ही डाऊट विचारलेच पाहिजेत आणि सांगितलेच पाहिजेत. एखाद्या वेळेस कसं असतं की आमच्याकडे खूप विद्यार्थी म्हणजे एखाद्या वेळेस डाऊट तसाच विसरून जातो. माझं कसं झालंय आता, व्हॉट्सअप वरती म्हणजे तुम्ही डाऊट टाकता, परत काही मुलांचे येतात 10वी, 11वी, 12वी, मग ते एखाद्या वेळेस कुठेतरी राहू शकतं. अरे आवाज आला का रे तुम्हाला, मी घाबरलो यार. ठीक आहे, ओके. सो वी विल मीट टुमॉरो अगेन. याच्यानंतर सायन्सचं लेक्चर होईल कांगणे सरांचं, आणि उद्यापासून आपल्या वेळेमध्ये मॅथ्सचं लेक्चर होईल. ओके, okay then, bye bye everyone, have a great day. We will meet tomorrow, right? Okay.